नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण पोटॅटो स्टिकची रेसिपी पाहणार आहोत. अगदी घरगुती साहित्यात 2 ते 3 साहित्यामध्ये झटपट ही रेसिपी बनवली जाते. लहान मुलांची तर फेवरेटच होईल आणि अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे. मुलांना खूप आवडेल. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 3 मीडियम साईजचे बटाटे आधीच उकळून घेतलेले. त्यानंतर ते आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत, म्हणजे स्मॅश करायला जास्त टाईम लागत नाही, पटकन स्मॅश होऊन जातात. त्यानंतर संपूर्ण बटाटे आपण कट करून घेतले आणि स्मॅशरने छान असे प्रेस करून स्मॅश करून घेतले. त्यानंतर यामध्ये आपण एक मीडियम आकाराची वाटी घेतली. ती वाटीने आपण 1 वाटी कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे, म्हणजेच मक्याचं पीठ टाकलं. त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये मिरेपूड टाकली. चवीपुरता मीठ टाकून घेतलं. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले. हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने छान स्मॅश करून आपण व्यवस्थित संपूर्ण पीठ असं व्यवस्थित बटाट्यामध्ये एकजीव करून घेऊ आणि याचा डो तयार करून घेऊ. छान पीठ मळून झालं की बघू शकता पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं, एक प्लेट घ्यायची. त्यावर बटर पेपर असेल तर तो घ्यायचा, नाहीतर प्लेटला खाली तेलसुद्धा लावून घेऊ शकतात. त्यानंतर संपूर्ण बटाट्याचं जे सारण तयार केलेलं ते यावर टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने संपूर्ण सारण टाकून झालं की हाताने आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. छान असा मस्त चौकोन तयार करायचा. वरून प्रेस करून एकसारखं व्यवस्थित दाबून आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला चौकोनसुद्धा तयार झालेला आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवायचं. वरती ठेवायचं फ्रीझरमध्ये, म्हणजे पीठ छान कडक होऊन जातं. छान असं फ्रीझरमधून आता अर्धा तास झाल्यानंतर आपण प्लेट काढून घेतली. बटर पेपर पण काढून घेतला आणि छान अशा स्टिक कट करून घ्यायच्या. पाहिजे तशा आकाराच्या स्टिक करायच्या, लहान मोठ्या. मी या पद्धतीने आधी उभ्या स्टिक कट केल्या, नंतर मधून एक कट दिला आणि अशा पद्धतीने संपूर्ण स्टिक कट करून घेतल्या. फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे पीठ छान कडक झालेलं आहे आणि स्टिक पण अगदी झटपट अशा न तुटता आपण कापून घेतलेल्या आहेत. बघू शकता संपूर्ण स्टिक छान अशा तयार झालेल्या आहेत. आता आपण गॅसवर कडकडीत तेल तापायला ठेवलं होतं. आता मीडियम फ्लेमवर आपण ह्या स्टिक तळून घेऊया. गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही. संपूर्ण स्टिक आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायची आहे, नाहीतर खरपूस होत नाही, क्रिस्पी होत नाही. ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली ना तर फ्रेंच फ्राईज बनवायची गरजच पडणार नाही. अशा पद्धतीने जरी बनवली ना इतकी कुरकुरीत राहते आणि भरपूर वेळ कुरकुरीत राहते, क्रिस्पी राहते. या पद्धतीने जर बनवली ना मुलं इतके आवडीने खातील ना की सारखं सारखं बनवायला लावतील. छान मस्त स्टिकला तांबूस रंग येऊस आपण तळून घेतल्या. संपूर्ण स्टिक अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या, मंद आचेवरच तळायच्या. बघू शकता छान मस्त संपूर्ण स्टिक आपल्या तळून झालेल्या आहेत. आता संपूर्ण तेलामधून काढून घेऊया. आधी तर मी बटर पेपरवर टाकून घेतल्या, म्हणजे संपूर्ण तेलसुद्धा निघून जातं. त्यानंतर आपण छान अशा टोपलीमध्ये टाकून घेतल्या. या पद्धतीने मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अगदी नवीन रेसिपी आहे. घरच्या कमी साहित्यामध्ये होते. फक्त 3 ते 4 साहित्य लागतात आणि मुलं तर इतके आवडीने खातील ना, त्यांना टिफिनला दिली तरीसुद्धा चालेल आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी जरी बनवली ना तरी अगदी आवडीने खातील. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. एवढी क्रिस्पी, क्रंची, अगदी छान कुरकुरीत झाली होती. माझ्या मुलाने तर आवडीने खाल्ली. तुम्ही जर अशा पद्धतीने ह्या पोटॅटो स्टिक्स बनवल्या ना तर तुमचे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. एकदा नक्की ट्राय